नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, तांदळामध्ये अंडी ठेवून ही कुठली रेसिपी? पण नेहमीचीच चपाती भाकरी खाऊन कंटाळलेला असतो का नाही, मग आज जरा ही वेगळी रेसिपी करत म्हणजे अगदी झटकीपट कुठलंच वाटण न करता आयत्या वेळेस पोटभर होणारी अशी रेसिपी आहे. चला मग आता ही नेमकी कुठली रेसिपी आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये घेऊयात 1 वाटी इतका बासमती तांदूळ. बासमती तांदळाच्या ऐवजी कुठलाही तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल. फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही, कारण तो थोडासा चिकट असतो म्हणून. बाकी तुमची आवड, तो जरी तुम्हाला आवडत असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल. तांदूळ निवडून वगैरे घेतलेला आहे. आता तांदूळ हा आपल्याला ना धुवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. हलक्या हाताने चोळून घेऊयात आणि वरचे पांढरं पाणी निघते का नाही ते टाकूयात. आणि 2 ते 3 पाण्याने नळाखाली चांगलं धुवून घेतलं आहे. आता तांदूळ भिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आणि साधारण एक अर्धा तास तरी हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. अगदी वेळ असेल तर तासभर ठेवला तरीसुद्धा चालेल. झाकून जरा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची आहे. ते म्हणजे बघा, बाकीची जी चिरायची असते का नाही ती करून घेणार आहे. ते म्हणजे इथं कांदे जरा जास्त लागतात, तर इथं मध्यम साईजचे का नाही 4 इतके कांदे घेतलेत. उभा पात्त कांदा चिरून घेतला आहे. मस्त बारीक पात्त पात्त असा चिरून घ्यायचा आहे. त्याच्याचबरोबर टॅमॅटो वगैरे हे पण लागणार आहे आपल्याला. ते सुद्धा मी अगोदरच चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला बघा बाकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आता आपण मस्त अंडी जरासुद्धा न उकडवताना मस्त अंडा बिर्याणी करणार आहोत, झटकीपट होणारी. त्याच्यासाठी बघा, आता मी अर्ध्या तासानंतर पाहत आहे. इथं का नाही एका पातेल्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडा खडा मसाला घातला. ते म्हणजे काय, लवंग, मिरी, दालचिनी, 1 चक्रफूल आणि जिरं हा खडा मसाला घातला. आणि नंतर बघा, जो पाण्यामध्ये आपण भिजत तांदूळ ठेवला होता त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि तो तांदूळ संपूर्ण इथे घालून घेतला आहे बघा. आता याच्यामध्ये मीठ घालूया. तर मीठ इथं मोठं वापरलं आहे बघा, 1.5 चमच इतकं मोठं मीठ वापरलं आहे. आता मस्त खळखळ उकळी येऊसपर्यंत हा तांदूळ आपल्याला एक 70 ते 80% इतका शिजवून घ्यायचा आहे. पाणी का नाही असं जरा भरपूर ठेवायचं, म्हणजे तांदूळ चांगला मोकळा मस्त खळखळ असा शिजला जातो बघा. आता तांदूळ आपल्याला एक साधारण 70 ते 80% इतका शिजवायचा आहे. ओव्हरकुक जास्त शिजवायचा नाही. बघा, एका तांदळाचे 2 भाग होतात का असं वाटलं की तांदूळ आपला शिजलाय समजायचा. आता इथं गॅस बंद करून घेतलाय आणि खाली बघा एक भांडं ठेवले, त्याच्यावरती चाळण ठेवले आणि मग पूर्णपणे हा तांदूळ असा आपल्याला निथळून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण जे एक्स्ट्राचं पाणी इथे निघलं जातं आणि मस्त वरती मोकळा असा आपला हा तांदूळ राहतो. बघू शकता इथे मस्त मोकळा झाला का नाही. बिर्याणीसाठी का नाही असाच तुम्हाला मोकळा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही ह्या पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळला असता तरीसुद्धा चालला असता. आता इथं मी काय पिळून घेतलं नाही. आता चला गॅसकडे वळत. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे, अर्धी पळी इतकं तेल घातलं आहे आणि इथं बघा एक बटाटा नाही, ह्याच्यावरचं साल नाही काढून घेतलं. त्याच्या चकत्या चकत्या करून घेतल्यात आणि मस्त ह्या चकत्या धुवून घेतल्यात आणि त्या इथं चकत्या ठेवल्यात बटाट्याच्या. मग आता ह्या चकत्यांवरती का नाही थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ भरभरून घेतलं आहे आणि मस्त अलटीपलटी करून ह्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत. अगदी जास्त शिजवायच्या नाहीत, फक्त हा मसाला जो आहे ना तो मस्त ह्या चकत्यांना लागायला हवा इतपतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे काय नाही, पुढे ह्या चकत्या आपल्या शिजल्या जाणारच आहेत, त्याच्यामुळे आता इथे शिजवून घ्यायच्या नाहीत. अगदी तुम्ही ही एक स्टेप नाही केला तरीसुद्धा चालेल. आता ह्या चकत्या कुठे वापरायच्या पुढे तुम्हाला सांगतेच. बघा, यांना मसाला लागलाय. आता जरा हे बाजूला काढून ठेवूयात. त्याच गॅसवरती ना कढई ठेवले आणि इथं थोडं तेल घातलंय बघा, साधारण पाववाटी इतकं. आणि उभा चिरलेला पातळ कांदा होता ना तो अर्धा इथं वापरलेला आहे, अर्धा नंतर वापरणार आहे. कारण आता इथं कांदा जो आपला आहे का नाही तो चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. आपण इतर वेळेस बिर्याणी करताना बघा, व्हेज बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कांदा कसा तळून घेतो तसा लालसर होईपर्यंत तळून घेऊया. हलका तांबूस रंग आलाय, पण कांदा हा कच्चा आहे बरं का, त्याच्यामुळे आणखीन थोडासा तळून घ्यायचा. आणि बघा आता लालसर झालाय, मग कांदा हा काढून घेऊयात. या स्टेजला येऊसपर्यंत कांदा तळायचा. अति जास्त काळपट ठेवायचं नाही बरं का, नाही तर कांद्याची चव ही कडवट लागते. त्याच्यामुळे असा इतपतच ठेवायचा आहे. आता तेल भरपूर आहे म्हणून त्याच्यातलं थोडंसं मी तेल कढईतलं काढून बाजूला घेतलं आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरं आणि तमालपत्र घातलं. छान जिरे तडतडले की मग तुम्हाला सांगितलं होतं बघा, अर्धा कांदा तळण्यासाठी वापरला आणि अर्धा कांदा हिथं वापरला. मस्त कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. आता इथं बाकीचे खडे मसाले घातले नाहीत, कारण भात शिजवत असताना त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेतच. आता इथं 2 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरलेल्या घातल्यात. त्याचबरोबर अद्रक आणि लसूण का नाही ठेचून घेतलेला आहे तो घातला. मस्त ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपण हे परतून घेऊयात. बघा, कांदा आपला चांगल्या प्रकारे शिजलाय, लालसर झालाय. मग का नाही आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालूयात. तर टॅमॅटो इथं बघा 3 घेतले होते, मोठे मोठे चांगले लाल बुंद आहेत बघा, पिकलेले आहेत. टॅमॅटो लवकर नरम व्हावा ह्याच्यासाठी इथं मीठ घालूया, साधारण एक अर्धा चमच इतकं. आणि हे सगळं आता आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. मी अगदी टॅमॅटो हा उभा पातळ चिरून घेतला तरी चालेल. आता मस्त प्रकारे हे आपण मिसळून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालायचे आहेत.
ते म्हणजे बघा 2 चमच इतकं लाल तिखट, 1 चमच धना पावडर, 1 चमच गरम मसाला, 1 चमच चिकन मसाला आणि त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद घातले. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून घातले. आता हे चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला हे मिसळून घ्यायचे आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं अर्धी वाटी दही घातलात तरीसुद्धा चालेल, पण टॅमॅटो मी जास्तीचा वापरला आहे त्याच्यामुळे इथे मी काही दही वापरणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता. तसं तर मी मटण बिर्याणी वगैरे करत असताना त्याच्यामध्ये वापरते चिकनच्या बिर्याणीसाठी वगैरे दही. ह्याच्या अगोदर मी अंडा बिर्याणी करून दाखवली, त्याच्यामध्ये आपण दही वापरलं होतं, पण आज आपण दहीसुद्धा नाही वापरणार. मसाला बघा चांगल्या प्रकारे शिजला आहे, मस्त याच्यातलं तेल सुटलं आहे, तुम्हाला कडेने दिसत असेल. आता काय करायचं आहे, ह्या मसाल्यामधला थोडासा मसाला काढून आपल्याला बाजूला घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातल्यामुळे का नाही मसाला दिसायला छान दिसतो, चवीला देखील मस्त लागतो. अर्धा मसाला काढून घेतला आहे आणि अर्धा मसाल्याचा ना खाली असा एक थर करून घेतला आहे, बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आपला बघा जो भात शिजवून ठेवला होता चांगला मोकळा झाला आहे. त्याच्यातला अर्धा भाग इतका तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. म्हणजेच की हा शिजवलेला भाताचा एक थर करून घ्यायचा आहे आपल्याला असा पसरून. नंतर तळून घेतलेला आपण जो कांदा होता का नाही तो असा सगळीकडे असा पसरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर आता जो आपण मसाला काढून घेतला होता ना तो इथं मी सगळा वापरणार आहे बघा. आणि सगळीकडे असा आता आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे. ह्या मसाल्यामुळेच का नाही बिर्याणी खायला भारी लागते बरे. मसाल्याचं सुद्धा एक थर असा यावा का नाही असं सगळीकडे छान एकसारखा पसरून घ्यायचा आहे. आणि बघा बटाट्याच्या चकत्या आपण ज्या फ्राय करून घेतल्या होत्या तर तुम्हाला म्हटलंच होतं बघा पुढे कुठे वापरायच्या सांगते. त्या फ्राय केलेल्या बटाट्याच्या चकत्या ना अशा आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत बघा, एक एक करून सर्व जागा करून अशा. आता इथं फक्त बटाट्याच्या चकत्या वापरल्यात, पण तुम्ही टॅमॅटोच्या चकत्या करून त्यासुद्धा हलक्या अशा जशा बटाटे फ्राय करून घेतले तसे घेऊ शकता आणि इथं गोल चकत्या ठेवू शकता, मस्त खायला लागतात. मग वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि मग उरलेला जो आपला शिजवलेला राईस होता ना भात तो सगळीकडे असा पसरून घेतला बघा, त्याचासुद्धा एक थर करून घेतला. आणि मग काय आपण ही करत आहोत अंड्याची बिर्याणी कराय. मग अंडी न उकडवता आपण करत आहोत, तर त्याच्यासाठी आता इथं एक एक करून अंडी ह्याच्यावरती तुम्हाला किती सोडायचे आहेत तेवढी सोडू शकता. आता इथं माझी एक काय मिस्टेक झाली तुम्हाला सांगते, ते म्हणजे मी अंडी हाय अशीच ह्याच्यावरती टाकली. पण काय करायचं माहिती आहे का, थोडंसंच असं जागा करायचं आहे वाटीसारखं बरं का, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही अंडी सोडून घेऊ शकता. इथं मी काय केलं आहे, राईसचा एक थर केला आहे, पसरवल्यामुळे का नाही अंडी थोडीशी कडेला गेलीत, काही हरकत नाही, अंडी तर आपली शिजणार आहेत. फक्त तुम्ही मध्ये थोडीशी जागा करून घेतला तर आणखीनच. वाटीमध्ये का नाही एक एक करून अंडं फोडायचं आहे आणि ह्या राईसवरती घालून घ्यायचं आहे बघा. एकूण 4 इथं अंडी वापरली. मग वरून थोडंसं लाल तिखट भुरभरून घेतलं आहे, थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडंसं मीठ भुरभरून घेतलं आहे अंड्यावरती, म्हणजे ते चवीला छान लागतील. तळलेला कांदा अगोदर थोडा वापरला आहे आणि उरलेला आता थोडा तळलेला कांदा सगळीकडे पसरून घेतला आहे. बारीक चिरली कोथिंबीर घातली, सगळीकडे पसरून घेतले. तुमच्याकडे पुदिना असेल तो वापरला तर आणखीन छान. आता याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे, पण तुम्ही जर असंच ठेवला तर खालून तळायला लागण्याची शक्यता असते मसाला. म्हणून काय करायचा, एखादा जाडबुडाचा लोखंडाचा तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती कढई ठेवायची आणि जवळजवळ तुम्हाला 8-9 मिनटे असंच ठेवायचं आहे. बिलकुलसुद्धा तुमचा जास्तीचा वेळ लागत नाही, बाकी काहीच तुम्हाला अधूनमधून बघण्याची गरज नाही. पण मधून ना मी एक 7-8 मिनटानंतर पाहिल्यानंतर जरा बोट लावून बघितलं अंड्याला तर थोडंसं असं हलकं मऊ वाटत होतं. त्याच्यामुळे आणखीन झाकण ठेवलं बघा आणि आणखीन जवळजवळ बरोबर सुरुवातीपासून आतापर्यंत 12 मिनटानंतर पाहत आहे तर अंड्याला असं हात लावून बघायचं बघा, चांगल्या प्रकारे सेट झालं आहे म्हणजे आपलं हे अंडं चांगलं वाफवलं शिजलं असं समजायचं. मग आता खाली काढून घेऊयात आणि मस्त इथं गरमागरम अगदी झटकीपट आपली ही बिर्याणी तयार झाली. खरं मी सांगू का, तुम्ही एकदा जर ह्या पद्धतीत केला ना, तुम्ही 101% नंतर कुठलीच पद्धत न वापरता ह्या पद्धतीत करणार ही अंडा बिर्याणी. अगदी तुम्हाला अंडी उकडण्याची किंवा अंडी उकडून झाल्यानंतर सोलून घ्यावी लागतात, ती फ्राय करून घ्यावी लागते, मग आपण अंडा बिर्याणी करतो. पण अगदी असं काही नाही याच्यामध्ये. फक्त काय कांदा टॅमॅटोचा मसाला करून घेतला आहे बघा, अगदी कुठलं वाटण न करता. आणि मग काय राईस शिजवलेला ह्याच्यावरती पसरून आपण अंडी ह्याच्यावरती फोडून घ्यायचे आहेत आणि घट्ट झाकून ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनटामध्ये तुमची खाण्यासाठी बिर्याणी तयार. अगदी तुम्ही ह्याच्यासोबत एखादा रायतासुद्धा करू शकता. आणि ह्या बटाट्याच्या फ्राय केलेल्या चकत्या त्यासुद्धा एक नंबर लागतात बरं का. मला आवडतात म्हणून इथं मी घातलेल्या आहेत चकत्या. अगदी तुम्हाला नसतील आवडत, नाही घातला तरीसुद्धा चालेल. बघा जे अंडं होतं ते तुम्हाला मोडून दाखवते बघा, अगदी चांगल्या प्रकारे मस्त मऊसूत असं शिजलेलं आहे. नक्की एकदा ह्या पद्धतीत केलात ना तर नेहमी ह्या पद्धतीत बिर्याणी करणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते. मस्त चविष्ट झालेला आहे. तुम्ही करून ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमची ही बिर्याणी कशी झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.